सहस्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचे घर 17वी निरंतर वसे थे रक्तशुभ्र वर्ण निळपीत दिसे दृष्टी शुद्ध से तयामध्ये फार किती सांगू सज्ञान तुम्ही जन अर्थ हा समजून मौन धरा गुहेचे ही गुह्य निवृत्तीने दाविले मीची वाचा हो बोले बोलतसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 13 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 119 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. ओम इति काक्षरं ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण या प्रयाती त्यजन देहं स याती परमहंगती. अर्थात योगाभ्यासामध्ये गर्क झाल्यानंतर योगाभ्यास साधल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी स्थिरता येते आणि स्थिर चित्त कायमस्वरूपी स्थिर राहावं, मनाची स्थिरता कायम राहावी असं वाटत असेल तर स्थिराच्या ठिकाणीच त्याला स्थिर करता आलं पाहिजे महाराज. मग स्थिर कोण आहे तर भगवंताची चरण आहेत, भगवंताचं धाम आहे, भगवंताचं रूप आहे. त्या स्थिराच्या ठिकाणी आम्ही जर चित्ताची स्थिरता साधली, त्या ठिकाणी जर मन एकाग्र केलं तर ते चंचल मन एकाग्रतेमुळं एकविध होऊन जातं, भगवंताच्या चरणी स्थिर राहतं. आणि असं स्थिर चित्त झालं, मनाची स्थिरता लाभली की साहजिकच मनुष्य योनी महत प्रयत्नानं मिळालेली असते. आपण मागेही चिंतन केलं की भागवतामध्ये सांगण्यात आलं आहे 3 प्रकारे मनुष्य देह प्राप्त होतो. अतिशय दुर्लभ आहे महाराज. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम 84 लक्ष योनी क्रमाक्रमानं जात असताना मध्येच कुठेतरी मनुष्य योनीची लॉटरी लागते. आणि एकदा मनुष्य योनी प्राप्त झाली की मनुष्य हा स्वभावता भजनशील आहे. भगवंता चरणी त्याची ओढ असते महाराज. म्हणून तर माऊली म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ ये स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई परी ज्ञाने विन नाशिले. अज्ञान प्राप्त झाल्यामुळं भगवंताचं स्वरूप, आपलं स्वस्वरूप या सगळ्या गोष्टीचा जीवाला विसर पडतो. मायेमध्ये गुरफटलं गेल्यामुळं अंतिम साध्य जे आहे भगवतधामाची प्राप्ती तीच राहून जाते महाराज. ती राहू नये असं जर वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि त्यामध्ये सातत्य पाहिजे. अभ्यासेन तू कौंतय. मग हा अभ्यास कसा करायचा तर शनैः परमेत बुद्ध्या. थोड्या थोड्यानं वेळ वाढवत जायचं आणि भगवंताच्या चिंतनामध्ये मन एकाग्र करायचं. त्याने होईल काय तर विषयांचा विसर पडेल, विषयाविषयीची ओढ कमी होऊन ती भगवत नामामध्ये एकरूप होईल, भगवत नामामध्ये स्थिर होईल. आणि तेच सातत्य असल्याने अभ्यासेन तू कौंतय वैराग्येन च गृह्यती. आपोआप जीवाच्या ठिकाणी वैराग्य प्राप्त व्हायला सुरुवात होते महाराज. आणि अशा प्रकारे प्राप्त होत जाणारं वैराग्य हे कायमस्वरूपी वैराग्य असतं. न्यूनतेमुळं वैराग्य प्राप्त होत असेल, मुलगीच मिळत नाही म्हणून मी संन्यासी आहे
अशा प्रकारचं वैराग्य अध्यात्मामध्ये याला फसवेगिरी म्हटलेलं आहे. आणि असं लटकं प्राप्त झालेलं वैराग्य विषय समोर आल्याबरोबर भंगतं महाराज. कायमस्वरूपी वैराग्य हवं असेल तर आधी विषयांविषयी पूर्ण विरक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. आणि विषयाविषयीची विरक्ती केव्हा प्राप्त होते? तुकाराम महाराज फार छान वर्णन करतात की विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. देवा, या प्रपंचाचा आता वीट आलेला आहे. प्रपंच शब्द उच्चारल्याबरोबर आता आम्हाला वमनते मनी बैसलेसे उलटी होऊन जाते, ओकारी येते. का? तर महाराज सांगतात की भरभरून आम्ही प्रपंच केला. एक नाही, दोन दोन बायकांबरोबर महाराज म्हणतात आम्ही प्रपंच केलो. अतिरेक झाला आणि त्यातला दोषही कळाला. कारण प्रपंचाच्या संगे परमार्थाची प्राप्ती होऊच शकत नाही. प्रपंच माध्यम असलं तरी त्यातला मुख्य घटक देह आहे. आणि देहाची ओढ मनाद्वारे जेव्हा देह परमार्थाच्या ठिकाणी लावला जातो त्यावेळेस परमार्थाची प्राप्ती होत असते महाराज. नाहीतर देहाने परमार्थाच्या ठिकाणी बसलं आहे आणि मन मात्र विषयाकडे ओढत आहे, असं चालणार नाही महाराज. देह आणि मन दोन्ही परमार्थाच्या ठिकाणी जेव्हा लावले जातात, कारण देहासारखं परमार्थाची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता, परमार्थ साधण्याकरता देहासारखं उत्तम साधन दुसरं कुठलंच नाही महाराज. म्हणून तो देह जेव्हा खऱ्या अर्थाने परमार्थाच्या ठिकाणी लीन होतो, सर्वार्थानं लीन होतो आणि मनसुद्धा त्या ठिकाणी एकाग्र होतं, त्यावेळेस मग भगवंताच्या नामाची गोडी येते, भगवत कार्याची गोडी येते आणि भगवत कार्यच आपल्या हातून घडत जातं. आणि भगवत कार्य जेव्हा घडतं त्यावेळेस त्या कर्मातून फळाची अपेक्षा नसते. म्हणून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. अशा पद्धतीनं जेव्हा आम्ही कर्म करतो त्यावेळेस ते कर्म न राहता तोच धर्म होत असतो महाराज. सर्व भावे जेव्हा भगवंत चरणी जीव लीन होऊन जातो, स्वार्थ त्याचा संपतो, त्यावेळेस मात्र त्या मनुष्याच्या हातून होत असलेलं कर्म हे भगवंताचंच कार्य असतं. कारण त्यात त्याचा स्वार्थ मुळीच नसतो महाराज. आणि निस्वार्थपणे दुसऱ्याकरता जेव्हा काम केलं जातं तेच काम भगवंताचं कार्य असतं. म्हणून अशा पद्धतीनं जगत असलेला मनुष्य विषयामध्ये अडकत नाही. त्याचा विषय एकच असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. आणि गंमत अशी आहे महाराज, आम्ही याच्यातच रममान असतो. जन धन माता पिता सगळे सोयरे या मायेमध्ये आम्ही गुरफटलं गेलं असल्यामुळं अंतिम साध्य जे आहे भगवतधामाची प्राप्ती त्याचाच विसर पडतो. परंतु जे कृष्ण भावनाभावित झालेले आहेत, ज्यांना अंतिम साध्याची जाण झालेली आहे, ते परमार्थाच्याच वाटेनं चालतात आणि भगवंतही त्यांना तशीच परिस्थिती प्राप्त करून देत असतो की जेणेकरून परमार्थाच्या वाटेत त्याचं मार्गक्रमण हे अटळ राहावं, बिना अडथळ्याचं ते जावं. म्हणून प्रापंचिक त्याच्या अडीअडचणी मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. सर्वच भगवंत त्याचं
गाडा हाकत असतो. फक्त सारथ्य आम्हालासुद्धा या देहाचं सारथ्य, आमच्या प्रपंचाचं सारथ्य भगवंताच्या ठिकाणी देता आलं पाहिजे. म्हणजेच सोपान वृत्ती होता आली पाहिजे. आणि एकदा सोपान वृत्ती झाली रे झाली की मग तीच सवय त्या माणसाला लागत असते आणि त्याच सवयीमध्ये अंतिम श्वास त्याच कार्यामध्ये मग्न असताना भगवत कार्यामध्येच, भगवताच्या नामस्मरणामध्येच, भगवंताचं रूप गुण याचंच गायन करण्यामध्ये मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंतः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. अर्जुना, तो जीवनामध्ये आनंदी राहतो यात नवल नाही, परंतु जेव्हा अंतिम काळ येतो त्यावेळेसुद्धा या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. तो माझ्या धामाच्या प्रती येऊन पोचतो यात शंका घेण्याचं काहीच कारण नाही, कारण तो त्या अवस्थेला पोचलेला असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 119 क्रमांकाची 8व्या अध्यायात म्हणतात, या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावनया परोते अनेक पावने नाही. तेच सांगतायत माऊली की अर्थात या परी तिजी देहाते, अशा एकाग्र चित्तानं अंतिम श्वास जेव्हा भगवंत नामातच, भगवंताच्या स्मरणातच त्याचा निघतो, त्या श्वासाबरोबरच भगवंत ईश्वर तत्व आणि जीव, ब्रह्म आणि परब्रह्म हे दोन्ही त्या अंतिम श्वासाबरोबर कर्मफळाचं गाठोड घेऊनच बाहेर पडतात. अर्थातच कर्मफळ शिल्लक नसल्यामुळं असा जीव मुक्त दशेस प्राप्त होतो. त्याला भगवंत म्हणतात, माझ्या धामाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते. या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. किंवा आजच्या या श्लोकामध्ये यह प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम, अशा पद्धतीनं जो देहाचा त्याग करतो, म्हणजे अंतःकाळ त्याचा अशा अवस्थेमध्ये जर येत असेल तर त्याच्याकरता मोक्ष हा ठरलेला आहे. स याती परमांगतीम, परमांगतीम म्हणजे भगवंताच्या धामाच्या प्रती तो आपोआपच प्रगत होत असतो. म्हणून माऊली म्हणतात, या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. त्रिशुद्धी म्हणजे निश्चितपणे तो भगवंत म्हणतात माझ्या धामाला पावतो. जया पावनया परवते अनेक पावने नाही. त्याच्याकरता दुसरी गोष्ट शिल्लक राहत नाही. त्याचा विषय मीच होऊन गेल्यामुळं माझ्या धामाची त्याला प्राप्ती मिळते, म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.